सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या विविध गावांमध्ये काल अवकाळी पावसाचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांच्या पिकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण आता आहोत दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप शिवारात आणि आपण पाहतो या ठिकाणी खरं तर अतिशय कष्टाने पिकवलेली ही शेती जी आहे ती या ठिकाणी आता कवडीमोल झालेली आहे, मातीमोल झालेली आहे। कारण हातातोंडाशी आलेलं हे टोमॅटोची बाग आहे आणि ही बाग आता पूर्णतः झोपलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर शेतकऱ्याने अतिशय कष्टाने ही बाग जी आहे ती पिकवलेली आहे। मात्र काल आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। आपल्यासोबत पीडित शेतकरी आहेत, नक्की त्यांच्या काय भावना आहेत, काय नुकसान झालेलं आहे तुमचं? हे बाग आता पूर्णतः झोपली आहे टोमॅटोची तुमची। काल अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात टमाट्याचे बागेचं नुकसान झालेलं आहे। टमाटो म्हणजे आम्ही कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये खर्च करून टमाटे बाग आणले होते। काल आलेल्या मोठ्या वादळी पावसामुळे पूर्ण बाग नाश झालेली आहे। किती दिवसांपासून तुम्ही याच्यासाठी कष्ट घेताय आणि आता तुमचं किती उत्पन्न तुम्हाला यातनं अपेक्षित होतं? मला यातनं उत्पादन कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये अपेक्षित होतं। मग म्हणजे यातून एक 15 ते 20 दिवसच झालं चालून टमाट्याची बाग। मग काल आलेल्या वादळी पावसामुळे पूर्ण म्हणजे जे झाडं होते ना असं सरळ होते, सर्व पावसाने नाश झालेलं आहे। टमाटे सर्व असं हे करून सडून गेलेले आहेत, नाश झालेला आहे, काहीच आलं नाही उत्पन्न त्याच्यातनं। खरं तर अवकाळी पावसाचा हा फटका आहे, शेतकऱ्यांवरती सगळेच संकट जे आहेत ते सातत्याने येताना पाहायला मिळत आहेत। तुमची ही टोमॅटोची बाग गेली, काय काय नुकसान झालेलं आहे तुमचं? आमचं टमाटो आणि गहू, ज्वारी हे सगळं भुईसपाट झालेलं आहे। मग हे एवढं खर्च करून बी काय नाही, आणि अगोदर पाऊस जास्त होऊन ती बी पिकं गेले। आता सगळं पिकं नंतर रब्बी सगळं हरभरा म्हणा, ज्वारी, गहू, टमाटो हे सगळं केले, हे बी सपाट झालेलं आहे। एवढं लय खर्च केलेला आहे। खर्च करून बी काय त्याचं मन पीक बी सगळे चांगलेले आलेले आहेत, सगळे असं आता काढणीला आलेले पिकं सगळे नाश झालेले आहेत। आता तोंडाशी आलेला घास गेला, सगळं गेलेलं आहे। हां, आताच तोंडाला आलेलं सगळं गेलेलं आहे आता आता पुढं कसं मग? आता कारण ह्याच्यावरच तुम्ही काही आता काय आता शासनचं काय आता ह्याचं आता नुकसान आता काय गारपीट झालेलं आहे, पाऊस झालेला आहे। आता काय त्यांचा निर्णय काय होत आहे आता आमच्या तोंडाला तर आलेलं घास गेलेला आहे आता। हां, काय परिस्थिती आहे शिवारामध्ये? कारण अनेक ठिकाणी शेती पिकं उन्मळून पडलेल्या आहेत, झोपलेल्या आहेत, काय परिस्थिती आहे या भागात? साहेब, असं झालं आहे की 2026मध्ये ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर इथं महापूर इतका पाऊस पडला की अति पाऊस पडला। त्या पावसाने आमचं पिकं सगळं वाहून गेलेत, अक्षरशः शेतकरीसुद्धा वाहून गेलं आहे त्याच्यात। आणि कसं तर आम्ही त्या पिकातून सावरून जमीन सगळं दुरुस्त केलं, घास बीस सगळं गवतं काढून व्यवस्थित पुढचं रब्बी तर आपल्याला येईल म्हणून ती केलं। परंतु रब्बी पीकसुद्धा ही कालच्या पावसानं भुईसपाट झालेलं, ज्वारी, गहू, हरभरा, द्राक्षे, टमाटो बरेच पिकं सगळ्या शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे। इतकं वादळ वारं होतं की आमच्याकडं की कोणाकोणाचे पत्रेसुद्धा उडून गेलेले आहेत। म्हणजे शेतकरी जगावं का राहावं हे असं आम्हाला कळेना झालं। आम्ही शेती करतो, काय पाप केलं असेल आम्हालाच कळेना झालं आहे। म्हणजे प्रत्येक वर्षी जरा आम्हाला खरीप बी गेलं आणि रब्बी पण गेलं। म्हणजे जे ज्वारी पडलेलं आहे ती ज्वारी एकतर महागात झालेलं आहे आणि निसूत होतं ज्वारी, म्हणजे जसं पोटऱ्यात होतं किंवा कणसं काढत होतं, जे 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 ज्वारी पडलं आहे ते ज्वारीला आता दानच येणार नाही। म्हणजे असलं परिस्थिती आहे। म्हणजे सरकारनं आम्हाला भरीव मदत द्यावं। ते खरीपचं पिकं गेलं त्यावेळेला सरकारनं फक्त 8,500 दिलं आहे। अहो, 8,500मध्ये त्या खताचं खर्चसुद्धा निघणार नाही। शेतकरी कसं जगायचं हो? कोणावर आम्ही तोंड कुणाकडे बघायचं आम्ही? हां, आमच्या मुलाबाळाचं शिक्षण आहे, आमचं लेकरांचं लग्न आहे, ती आमचं करायचं कसं? पुढचं भाग्य कसं आहे? अहो, सरकार जरा तर काय तर महागाई झालं, कांद्याचं रेट वाढलं तर लगेच आंदोलन करते ते आणि लगेच त्यांना भरपाई देतात आणि त्या लोकांना, नोकरदार लोकांना लगेच त्यांना वेतन वाढवते। आम्ही कुणाकडे वेतन वाढवून मागायचं? आमचं जे पिकवलं आहे, आम्ही कष्ट केलेलं, आमचं ते कष्ट केलेलं आमचं पीक आम्हालाच येत नाही तर आम्ही मागायचं कुठं? सरकार फक्त नुसतं डोळं पुसायचं काम करतोय। 8,500 रुपये दिलं हेक्टरला, 8,500 रुपये। अहो, 8,500मध्ये फक्त खताचं बी होत नाही त्याच्यात। इतकं मोठं नुकसान झालेलं आहे। खरीपमध्ये, रब्बीमध्ये तर नुकसान आता झालं, खरीपमध्ये तर भयानक नुकसान झालं आहे। तर आम्हाला कळकळीची विनंती आहे सरकारकडे की ताबडतोब हा पंचनामा करावा आणि शेतकऱ्याला भरीव मदत द्यावं, असं आमचं कळकळीची विनंती आहे।
आपण पाहतोय खरं तर हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो या अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला गेलेला आहे आणि त्यामुळे सरकारने आता तात्काळ पंचनामे करावेत आणि आम्हाला भरीव मदत करावी जेणेकरून आम्ही यातून उभारू शकतो अशी अपेक्षा शेतकरी राजा व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मंद्रुप, दक्षिण सोलापूर, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.